गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज राजा सद्गुरुनाथ समद रत्नाकर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांचे शिष्य ढगे कुटुंब या ठिकाणी पांडुरंग रुक्मिणी सोहळा लग्नानिमित्त आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। तसेच सद्गुरु खडकी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज यांचे शिष्य प्रभुदेव आकळे महाराज डोंगरगावकर सुरसू महाराज आमचे पांडुरंग नवत्रे महाराज आणि भजनी मंडळ सर्व। आता वेळ नाही आपल्याला, थोड्या वेळामध्ये आपण या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिली, रामदास स्वामींनी दासबोध दिला। आपलं मन बदलण्यासाठी रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिली। ह्याचा सार असा आहे, सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी प्रपंच करीत असताना अखंड परमेश्वराचं चिंतन करायला सांगितलं। ऐसा नामाचा महिमा तुका मने झाली सीमा। प्रपंच करत असताना भगवंताची प्राप्ती करायची, म्हणून आज या ठिकाणी अभंग घेतलेला आहे। आपुल्या आईता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा रेख वाठे देवा। गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा। तरी माझी दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा रेख वाठे देवा। म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला 84 फिरून आपण मानव जन्माला आलेला आल्यानंतर काय करायचं ते आपल्याला सांगितलेलं आहे। आपलं हित त्या संतापाशी आहे, म्हणून संतांची सेवा करायची, पांडुरंगाची सेवा करायची। परत आपण हे मानव जन्माला आलेला आहे, परत आपल्याला मानव जन्म नाही तुकोबाराया सांगतात। जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग। परत मानव जन्म नाही, ह्या जन्मामध्ये देवाची सेवा करायची आहे। परत बघू करू म्हणून तर आपलं आयुष्य निघून जाते। आयुष्य निघून जाते, आयुष्य थोडं आहे, 7 दिवस आहेत आपलं। सकाळी जातोय का, दुपारा जातोय का, संध्याकाळी जातोय का, निमी 12 वाजता रात्री जातोय, सांगता येत नाही। जोपर्यंत आपण देवाचं नाम घेत नाही तोपर्यंत देवाची भेट होत नाही। सारखं नाव पाहिजे, म्हणून याने आज अभंग स्वीकारलेला आहे। अखंड भक्ती करणारा पाहिजे, अखंड भक्ती करणार, नाहीतर कामापुरतं। आपण केव्हा भक्ती केली? कोरोना पडल्यावर केली। देवा 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 देवाचं नाव घ्यायला लागलो का? मग देवानं वाचवलं नाही आपल्याला, मग वाचवले म्हणण्यात आता राहिलेलं आयुष्य सकाळ जीवांचा तू जमो कलीला। सकळ जीवांचा सांभाळ करणारा तो वेगळा आहे, पण त्याची सेवा करावी लागते। म्हणून तुकाराम महाराज म्हणले सेवा करा, पांडुरंगाची सेवा करा, कुठल्या बी देवाची सेवा करा, पण अंतःकरणापासून सेवा केली पाहिजे। अंतःकरण शुद्ध पाहिजे, नाहीतर शुद्ध नसेल ते सेवा करण्यात काय अर्थ नाही। मोकळ्या मनाने सेवा झाली, मोकळ्या मनाने कसा परमार्थ करतो आपण? प्रपंच करतो मोकळ्या मनाने करतोय, तसा परमार्थ आपण मोकळ्या मनाने केला पाहिजे। नारद मुनी देवाकडे गेले, देवाला म्हणू लागले, देवा मला संतांचा महिमा सांग। तुम्हाला सोपं सांगतो, आता लय अवघड जात नाही। गेल्यानंतर देवाने सांगितलं, म्हणले तू मूर्ती रकामध्ये जा, तथे कुंपणावर सरडा बसलाय, म्हणली सरडा, त्याला संतांचा महिमा विचार। नारद मुनी खाली आले,
नारायण नारायण नारायण. नारद मुनी खाली आले. आल्यानंतर देवांना सांगितलं होते त्या कुंपणावर सरडा बसलाय, त्याला बघितलं पाहिलं आणि नारद मुनी त्या सरडाला म्हणू लागला, ए सरडा सरडा, मला संतांचा महिमा काय आहे ती सांग. असं म्हणल्यानंतर त्यानं प्राण त्या ठिकाणी खाली सोडला. संतांचा महिमा सांग म्हणले, प्राण सोडला. सोडल्यानंतर नारद मुनी अजून देवाकडे गेले. देवा म्हणले तू सरडाकडे पाठवलं, त्याला संतांचा महिमा विचारल्यानंतर त्यानं प्राण सोडला. देवानं सांगितलं आता असं कर म्हणले, एका झाडावर पोपट बसलाय, त्याला संतांचा महिमा विचार. त्यावेळी नारद मुनी खाली आले. आल्यानंतर नारद मुनीनं पाहिलं त्या झाडाकडे. बघितल्यानंतर ती पोपट बसलेला आहे त्या झाडावर आणि त्या पोपटाला त्या ठिकाणी नारद मुनी म्हणू लागले, ए पोपटा उपटा म्हणले, मला संतांचा महिमा काय आहे ती सांग. असं म्हणल्यानंतर त्यानं सुद्धा नारदाच्या चरणावरती प्राण त्या ठिकाणी सोडला. परत अजून देवाकडे गेला नारद मुनी. देवा म्हणले तू सरडाकडे पाठवलं, त्या पोपटाकडे पाठवलं, त्यांना संतांचा महिमा विचारल्यावर त्यांनी प्राण सोडला म्हणल्या. देवानं सांगितलं तो आता असं कर, एका राजाला मुलगा झालाय, त्याला संतांचा महिमा विचार. अरा म्हणला नारद मुनी, तू काय सांगायला लागलाय. त्या सरडाला पोपटाला कोण वारस नव्हतं म्हणून बरं झालं, आणि आता राजघराण्यात राजाला मुलगा झालाय, त्याला जर संतांचा महिमा विचारला आणि त्यानं जर प्राण सोडला, माझा सुद्धा प्राण जाईल. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकाळच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काय सांगायला आलाय देवा म्हणले, तू चांगलं सांगते म्हणते, पण आता मी काय जाणार नाही. देवानं सांगितलं. कोण सांगतोय? मी सांगतोय स्वतः. तू जात आणि त्याला संतांचा महिमा काय आहे ती विचार. संतांचे पाय हा माझा विश्वास, सर्व भावे दास तेच माझे येत जेन्या गोपाळ. अशी कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. नारद मुनी खाली आले. आल्यानंतर राजाच्या घरी आले. आल्यानंतर राजानं पाहिलं नारद मुनीला. या म्हणले, महाराज या या. पाद्यपूजा वगैरे केली, आसन वगैरे दिलं बसायला, आणि दिल्यानंतर राजानं सांगितलं, महाराज म्हणले देवाच्या कृपेनं तुमच्या आशीर्वादानं मला मुलगा झालाय म्हणले. मला मुलगा झालाय. नारद मुनी म्हणला, बरं झालं, चांगलं तर सांगितलंय म्हणलं. आता झालं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर राजानं काय केलं, ती मुलगा आणून नारद मुनीच्या मांडीवरती ठेवला. मांडीवरती ठेवल्यानंतर ती लहान बाळ आहे. मांडीवरती ठेवल्यानंतर आता नारदानं सुद्धा विचार केला, आता काय करावं. ह्याला विचारलं, हे बिलं तर आपलं बी संपलं, सगळं संपलं. म्हणा काय करायचं. क्षणोक्षणी करावा विचार, तर अवया फार भवशिंदू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य काळ खात सावधान. नारद मुनीने विचार केला, म्हणाला काय करावं आता, मलाच काय सुचे नाही. म्हणला कसं काय करावं. पण आपल्याला कोणी सांगितलंय? देवानं सांगितलं. फक्त आपण देवावरती विश्वास राखायचा आणि आपलं आपलं काम करायचं. नारद मुनीने मांडीवरती मुलगा दिल्यानंतर नारद मुनीने विचारलं त्याला. विचारल्यानंतर नारदाने विचारलं, म्हणले ए लहान बाळा, म्हणले मला संतांचा महिमा काय आहे ती सांग. असं म्हणल्यानंतर ते लहान बाळ आहे ते असा लागलं त्याकडे बघून. नारदाने विचार केला, आता मरत नाही म्हणला. ही आता मरत नाही, काय ही जिवंत आहे म्हणला. असतंय म्हणजे जिवंत आहे. मग त्यावेळेला ते लहान मुलगा असा लागला. असा लागल्यानंतर त्या लहान मुलानं सांगितलं नारद मुनीला, म्हणले पहिल्या युनीमध्ये मी सरडा होतो, सरडा. त्या युनीतनं मुक्त झालो, परत पोपटाच्या जन्माला गेलो, तथापि तुमचं मला दर्शन झालं. मागील पर्याया पुढे नाहीशीन,
झालिया दर्शन एक वेळा. मग त्यावेळेला असं म्हणल्यानंतर पोपटाच्या जन्मातनं मुक्त झालो. ते लहान मुलगा सांगतोय त्या नारद मुनीला, पोपटाच्या जन्मातनं मुक्त झालो, माझं दर्शन तुमचं दर्शन झालं आणि राजघराण्यामध्ये राजाच्या कुळामध्ये मी जन्माला आलो. हीच संतांचा महिमा आहे. करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेल उगवेल. प्रारंभ संत संग करोनी प्रत्यक्ष पुरा गुणनामे दोष. जातीला दोष तुका म्हणे, शरीरातला दोष जर घालवायचा असेल संतांची कृपा आपल्यावरती पाहिजे, पांडुरंगाची कृपा आपल्यावरती झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी अभंग या ठिकाणी सांगितला. आपुले आईता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा अरेक वाठे देवा. कुळामध्ये सात्विकपणा पाहिजे. आपण जर नाम घेतलं आपला सुद्धा मुलगा नाम घेणार. आपण जर पंढरीची वारी केली आपला मुलगा पंढरीची वारी करणार. ही संस्कार पाहिजे. जन्म मरणाच्या फेऱ्यात चुकायचं असेल तर पंढरीची वारी करावं लागते, वारकरी व्हायला लागते. ह्याची व्हावी माझी आस, जन्म जन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुको नेदियारी, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची दान. तुकोबारायांनी पंढरीची वारी केली, देवाला दान काही सुद्धा मागत नाही. आपण वारीला गेले देवाला दान मागतो, पण तुकोबाराया दान कुठलं मागितलं? हेच दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा, कोण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाची. तुकोबारायाने सांगितलं मला फक्त सुखामध्ये ठेवा. तसं आपण देवाला सांगायचं आज लग्न आहे मला सुखामध्ये ठेवा, राहिलेलं आयुष्य तुझा परमार्थ करतो म्हणायचं. देवाला काय म्हणायचं? राहिलेलं आयुष्य आहे ते परमार्थामध्ये गेलं पाहिजे. हेच तोर भक्ती आवडते देवा, संकल्पाई माया संसाराशी, ठेविले आनंद तशीची राहावे, चित्त्यासू द्यावे समाधान. एक चित्त करून बघायच्या परमेश्वराकडे. एक चित्त जर करून बघितलं तर आपल्याला कुठली अडचण येत नाही. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही होती. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. जाईल गे माये तया पंढरपुरा, भेटीन मायरा फुलिया. म्हणून सुखामध्ये प्रपंच करा, भेट घेण्यासाठी त्या पांडुरंगाकडे आपल्याला जावा. देवाला सांगायचं सगळं सुख दुःख. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर आपल्याला नामदेव महाराज सांगतात, सांगता सांगा तिचे काय सांगू सुख, सांगता सांगा तिचे काय सांगू सुख. अपन परक नहीं देते, अपन परक नहीं देते, साधो तोर दाना, साधो तोर दाना, साधो तोर दाना, साधो तोर दाना, साधो तोर दाना. म्हणून
तुम्हाला सुख पाहिजे असेल, नामदेव महाराजांनी सांगितलं, सुख पाहिजे असेल तर संतांची सहवास करा, संगत करा, तर तुम्हाला ह्या जीवाला सुख मिळते. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान. तुम्हाला सारखं प्रपंचामध्ये सुख पाहिजे, समाधान पाहिजे असेल, प्रपंचान परमार्थ दोन्ही करायचं. देवाची सेवा झाली पाहिजे, सेवा केली मग अडचण कुठली येत नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, करुण्या मन एकविध. देवाचं चिंतन करा, बाकीचं काय नाही. तुम्ही येताना काय आणलं नाही, जाताना काही सुद्धा नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं घरातल्या लोकांना, मी वैकुंठाला चाललोय. कुठं चाललोय? वैकुंठाला चाललोय. चला, घरातल्या लोकांना म्हणू लागले. घरातल्या लोकांनी सांगितलं आम्ही काही येत नाही, तुमचं तुम्ही जावं. आपल्याला मागणं बी जावं लागणार जाईल, मागे बी आहे, बोर बी आहे. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, कृपा असू द्यावी. म्हणून आपण या गावाला आलोय. जी गावाचं संपलं, दुसऱ्या गावाला निघून आपण जाईल. एक गावा मी विठोबाचे नाव, अनेकाचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म रुचार, केला राजा भारत चालायचा. म्हणून प्रत्येक गावामध्ये भगवंताचं चिंतन आहे. म्हणून हे संत जगासाठी येतात, जगाचा उपकार आहेत म्हणून काहीतरी येतात. मग तुम्ही जगासाठी आलेत तर मग त्यांची सेवा केली पाहिजे. त्या जन्म मरणात दुसरं काही नाही, काही सुद्धा नाही, मोकळा बाजार आहे. देवाची सेवा केली, या जन्मातच भेट आहे. ही बायको आहे, हे नातो आहे, ही मुलगा आहे. आणि वर जर आपण गेलो काही सुद्धा. फक्त ज्यांनी संतांची संवाद केला, सद्गुरु केला. नामदेव महाराज सांगतात, ज्ञानेश्वर माऊली सांगतात, सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. राज्य अशी कांदा काय बिक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. कल्पतळ तळवटी जो कोणी बैसला, काय उने त्याला सांगा जोजी. ज्ञान देव मने तरल तरल, उद्धरण गुरुकृपे. असा उद्धार झाला पाहिजे. आपला मुळामध्ये उद्धार झाला पाहिजे. मूळ सुधारण्यासाठी संतांची सेवा करायची. समयासी साजर व्हावे, समयासी साजर व्हावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. सर्व ठेविले देवाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सामील व्हा. पांडुरंगाची सेवा करा, अखंड सेवा करा. भक्त ऐसे जाणा देई उदास, गेल्याशा पास निवारोणी. विषद त्यांचा झाला नारायण, नावडे धन जन माता पिता. विषय जर नारायण करायचा असेल, संतांची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे. तशी आपण आवडीनं प्रेमानं देवाचं भजन करायचं. देवाला काय आवडतं? भजन. ते जर भजन केलं
तर आपल्याला कुठलीच प्रपंचामध्ये अडचण येत नाही. म्हणून दासबोधामध्ये आपल्याला सांगितलं, चालता बोलता धंदा करिता खाता जीविता सुखी होता, नाना गीता नाम सांडोणे. भगवंताचं चिंतन कसं बी करा, पण भगवंताचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे. नाम विठोबाचे घेईन मी वाजे, नाम विठोबाचे घेईन मी वाजे, नाम विठोबाचे घेईन मी वाजे, नाम विठोबाचे घेईन मी वाजे. बीज कल्पतीचे तू का म्हणे, बीज कल्पतीचे तू का म्हणे, व्रत एकादशी करीण उपवासी, 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 व्रत एकादशी करीण उपवासी. म्हणून पांडुरंगाची सेवा त्या ठिकाणी करा, सेवेचं फळ घ्या. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. अखंड चिंतन करणारा पाहिजे. ज्याने अखंड चिंतन केलं त्याला कुठली अडचण येत नाही. म्हणून शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तरी माझी दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा रेक वाटे देवा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले, मी देवाची सेवा केली. आपलं हित त्या सद्गुरूपाशी आहे, संतापाशी आहे आणि आई वडिलांपाशी आहे. आई वडिलांची सेवा केली तर सुद्धा काशीला जायची काही गरज नाही. ततच तुम्हाला पुण्य डबल मिळते. झाली पाप ताप तुटी, दैन्य गेले उठावटी. पाप नाहीच करायचं असेल तर संतांची कृपा पाहिजे आपल्याला. म्हणून वाल्या कोळ्यानं एवढं मोठं 7 राजानं भरल्यानं नारद मुनी भेटले तर त्याचा उद्धार त्या ठिकाणी झाला, सद्गुरू मिळाला. नारद मुनीने एकच सांगितलं, कोण पाप घेते का घरातलं बघितलं. गेला पळत पळत घराकडे. घरात म्हणलं, आम्ही एवढं मोठं पैसा तुम्हाला अडका सगळं दिलं, तुम्हाला एक माणूस मारला का एक खरा टाकायचा. असं 7 राजानं भरलं त्याचं. किती? 7 राजा. देवाने सांगितलं, जा विचार, जा बायकोला जाऊन. गडी आला, विचारला, म्हणला एवढं पाप केले, म्हणला घेता का थोडं तर काय तर. त्यांनी सांगितलं, आम्ही काय घेत नाही, तुमचं कर्तव्य आम्हाला सांभाळायचं. ती काय म्हणली, कर्तव्य सांभाळायचं, कोण पाप कोणाचं घेत नाही. पळत गेला घरी आणि गुरु केला. त्यातनं अखंड तो सेवा करायला, देवाची भक्ती करा. तुम्ही संता माय बाप कृपावंत, कायमी पतीचा कीर्तिवान, अवतार तुम्हा दरया कारण, उद्धराया जन जड जीवा. असे संत आहे. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी रत्नाकर महाराजांनी जड जीवांचा उद्धार केला. म्हणून आता बराच वेळ झालेला आहे, मग सांगा वाटते, पण टायमिंग वेस्ट झालं. तुम्ही उशीर आला, लग्नाला बी उशीर व्हायला लागला, त्यामुळे सगळं सांगायचं अवघड आहे. मग त्यामुळे सगळं विस्कळीत होते. तुम्ही लवकर आला असता तर मग लवकर ही होत होतं, पण तुम्ही आता अक्षदाला घेताय बरोबर. मग आता आमची बी अक्षदा संपली. आता असू द्या, देवाची परमेश्वराची सेवा करा, आवडीने प्रेमानं त्याचं भजन करा, मग आपल्याला कुठली. म्हणून देवाची भक्ती ज्यानं केली त्याला मोक्ष प्राप्ती आहे. त्याला कुठं जायची गरज नाही, त्याला देव त्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीला येतो. म्हणून आपण आता सर्वांनी उभा राहू. काय म्हणायचंय बघा.